रंग सुरेख आलेला आहे। सगळ्या भाज्या मेन म्हणजे व्यवस्थित शिजल्यात। भाजीला जे टेक्स्चर असतं परफेक्ट लग्नातल्या भाजीचं ते छान टेक्स्चर येतं। पुरी आणि ही भाजी अफलातून लागते। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण परफेक्ट असं लग्नामध्ये वांग, बटाटा, मटार रस्सा किंवा मसाला भाजी बनवतात। पुरी बरोबर ती जनरली सर्व करतात। ती कशी बनवायची त्याची रेसिपी बघतोय। तर सगळ्यात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी, फोडणी मस्त बसली पाहिजे खमंग, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा। कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांद्याला हलकासा मऊपणा आलेला आहे। आता यामध्ये लसूण घालूयात। लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल, पण मी नुसता लसूण घालते आणि आणखी 3 ते 4 मिनिट हे फ्राय करून घेऊया। इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये घालूयात 1 मोठा चमचाभर काळा मसाला, गोडा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला असेल तो वापरला तरी चालेल। लाल तिखट, आणि 1 टोमॅटो हे मिक्स करूया। टोमॅटो शिजवायची गरज नाहीये, कारण नंतर बटाटा आणि याच्या बरोबर ते छान शिजलं जातं। मस्त मसाल्यांचा खूप सुंदर सुवास येतो। आता यामध्ये घालायचा बटाट्याच्या फोडी। एक साधारण मीडियम साईजचा बटाटा मी इथे घेतलेला आहे। त्याचबरोबर मटार, ताजा मटार आहे, शिजायला वेळ लागते त्यामुळे तो बटाट्या बरोबरच घालते। हे मिक्स करूया। आता यामध्ये पाणी घालूया। मिक्स करायचं आणि झाकण ठेवून बटाटा एक साधारण 70 ते 80% शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा। एक 10 ते 12 मिनिट मॅक्स लागतात। मधुराज रेसिपी मसाला स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलाही मसाला अमेझॉन किंवा इथे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर ऑर्डर करू शकता। प्रत्येक ऑर्डर बरोबर छोटंसं भातुकलीचं भांड पाठवण्यात येईल, पण त्याचबरोबर 3 भाग्यवान विजेते निवडण्यात येतील ज्यांना पाठवण्यात येतील आकर्षक भेटवस्तू। चला तर मग आता इथे ही भाजी मी साधारण एक 10 ते 12 मिनिट शिजवून घेतलेली आहे। हा, जबरदस्त दिसतेय। वाव, रंग बघू शकाल खूप छान आलेला आहे। आता बटाटा आपण बघूयात। येस, शिजत आलाय बटाटा, पण पूर्ण शिजला नाहीये, अर्धासा कच्चा आहे। आता यावेळेला आपण यामध्ये घालतोय वांग्याच्या फोडी, कारण वांग जर आधीच आपण घातलं तर मग ओव्हरकुक होतं ते आणि ते दिसत नाही त्याचं जे टेक्स्चर आहे ते। मीठ घालूयात चवीपुरतं, मिक्स करायचं आणि आणखी एक 7-8 मिनिट हे वांग शिजेपर्यंत शिजवून घेऊयात। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग आणखी एक 7-8 मिनिट मी हे वांग पण शिजवून घेतलंय। आहा, अफलातून जबरदस्त दिसतंय, रंग बघा। आहा, आणि आता वांग बघूयात। वांग पण व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे आणि ओव्हरकुकही नाही झालं, परफेक्ट। आणि त्याचबरोबर मटारही छान शिजलाय, तुम्ही बघू शकाल, आणि बटाटाही परफेक्ट असा शिजलेला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा, त्यामुळे भाजीला जे टेक्स्चर असतं परफेक्ट लग्नातल्या भाजीचं ते छान टेक्स्चर येतं।
आणि आता हे आणखी 7-8 मिनिट आपण एकत्र शिजवून घेऊया। चला तर मग ही भाजी मस्तपैकी आणखी 7-8 मिनिट शिजवून घेतलेली आहे। वाव, जबरदस्त रंग सुरेख आलेला आहे, टेक्स्चरही जबरदस्त आलाय, सगळ्या भाज्या मेन म्हणजे व्यवस्थित शिजल्यात। आता जरी हे थोडीशी सैल वाटत असेल भाजी, तरी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, बटाटा आहे, ते स्टार्च सोडतं, त्यामुळे थोडंसं एक अर्धा-पाऊण तास गेलं की ही भाजी मस्त अशी घट्टसर होते। आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। सुपर। कशी खायची? अर्थातच ही भाजी पुरी बरोबर जबरदस्त लागते, पोळी बरोबरही खाऊ शकता, पण पुरी आणि ही भाजी अफलातून लागते। नक्की बनवून बघा, बनवून पाहिली तर फोटो शेअर करायला विसरू नका। सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटत अशाच एका मस्त रेसिपीवर। तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव।